हद्दीतील महामार्गावरील जव्हार फाटा भागात गोरक्षकांनी गोमांस वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा पाठलाग करून थांबवला व टेम्पोमधून 300 किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे। राकेश कुमार जग नारायण पाल राहणार नालासोपारा ह्याच्या विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त केलेले गोमांस खड्ड्यात टाकून नष्ट करण्यात आले। तर विक्रमगड मनोर रस्त्यावर गोमांसची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती। तर सावरखंड भागातील समाजसेवक महेंद्र गोवारी आणि गोरक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास एक इंट्रा टेम्पो भरधाव वेगाने विक्रमगड मनोर रस्त्यावरून महामार्गाच्या दिशेने जात असल्याचा गोरक्षकांना दिसला। संशय आल्याने या टेम्पोचा पाठलाग सुरू केला होता। पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच टेम्पो चालकाने टेम्पोचा वेग वाढवून टेम्पो महामार्गाच्या जव्हार फाटा भागात उभा करीत अंधाराचा फायदा घेत तो पळून गेला। तर टेम्पो क्रमांक MH48CQ8314 पोलिसांनी जप्त केला आहे। तर चालक राकेश कुमार जग नारायण पाल राहणार नालासोपारा याच्या विरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टेम्पो जवळ पोहोचलेल्या गोरक्षकाने टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये गोमांस आढळून आले। याबाबतची माहिती मनोर पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गोमांस आणि टेम्पोचा पंचनामा करून टेम्पो ताब्यात घेतला आहे। तर 60,000 रुपये किमतीचे 300 किलो गोमांस, एक मोबाईल आणि इंट्रा टेम्पो असा एकूण 4,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर राकेश कुमार जग नारायण पाल याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 325 सह पशुसंवर्धन अधिनियम 1976 चे कलम 55C आणि 99A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास मनोर पोलीस स्टेशन करीत आहे।